नमस्कार मंडळी, मी शिल्पा टेंबे या मल्टी टॉपिक चॅनलमध्ये आज आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। याआधी कुकिंगची रेसिपी पाहिली होती आपण, इराणी रेसिपी। आज बघणार आहोत गुजराती ऑथेंटिक रेसिपी, गुजराती उंधियो। आणि या उंधियो दाखवणार आहेत तुम्हाला माझी नणंद सौ संगीता ठक्कर। नमस्कार ताई। नमस्ते नमस्ते। तर आपण पहिल्यांदा प्रेक्षकांना दाखवूया काय काय साहित्य लागणार आहे ते। हा याच थंडीच्या दिवसांमध्ये विशेष करून केला जातो, तर जरा थोडंसं याबद्दल सांगा आणि आपण मग दाखवूया काय काय साहित्य लागतं। जरूर। नमस्कार, जय श्री कृष्ण। मी संगीता ठक्कर, पूर्वाश्रमीची संगीता टेंबे। आज आपण बघणार आहोत उंधियो, स्पेशल गुजराती उंधियोची रेसिपी, जी जास्त करून ह्या थंडीच्या सीझनमध्ये जास्ती बनवली जाते। आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या काही ठराविक ज्या भाज्या आहेत त्याची उपलब्धी बाजारामध्ये भरपूर असते। तर आपण बघूया सुरुवातीला आपण कुठल्या कुठल्या भाज्या उंधियोमध्ये वापरणार आहोत। मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आपण ही सुरती पापडी म्हणून जी भाजी मिळते ती उपलब्ध असायला हवी आपल्याकडे। सुरती पापडीमध्ये दोन प्रकार असतात, एक अशी चपटी असते जिच्यामध्ये फारसे दाणे नसतात, आणि जी असते ती थोडी दाण्यावाली असते, आणि त्याच्यामधले असे दाणे आपण काढून ते उंधियोमध्ये वापरणार आहोत। आपण दाणे वापरणार आहोत का सोलून असे तुकडेच वापरणार आहोत? दोन्ही मिक्स। आता ह्यामध्ये काही शेंगा कोवळ्या असतील तर त्या आपण अखंड घेऊ शकतो तोडून, जसं मी आता या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि जर खूप जून वाटली तर तुम्ही त्यातले दाणे काढू शकता। ही पण एक वालाची शेंग आहे, पण ह्यातले आपण फक्त दाणे काढणार आहोत आणि वापरणार आहोत। त्याचप्रमाणे मटर, तुरीच्या शेंगा ही आता आपल्याला बाजारात भरपूर मिळतात, त्या सोलून त्याचे हे दाणे काढलेले आहेत। म्हणजे दाण्यामध्ये आपण 1, 2, 3 आणि 4 प्रकारचे दाणे प्रकार वापरू शकतो। त्याचप्रमाणे हरभरे जे हिरवे मिळतात ते जे उपलब्ध असतील तर ते हिरवे हरभरे पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये आपण कंदमुळे 4 प्रकारची घेतो, सुरण, रताळं, हे कोनफळ किंवा कंदमूळ जे आतमधनं जांभळ्या रंगाचं असतं, बटाटे हे नवीन आहेत, तुम्ही जुने बटाटे मिळाले तर ते पण वापरू शकता, वांगी, कच्ची केळी, त्याचप्रमाणे कोथिंबीर, आणि ह्या ज्या 2 भाज्या आहेत गवार आणि फरसबी, ही आपण आपल्याला जर आवडत असेल तर वापरू शकता, आपण स्किप केलं तरी चालतं। उंधियोचा आपण जेव्हा वांगी भरून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण भरली वांग्यांसारख्या वांग्याचा मसाला बनवताना बेसन, आलं मिरची पेस्ट, हळद, हिंग, लाल तिखट, मीठ, पिठी साखर, लिंबू, पांढरे तीळ, आणि हा मी स्पेशल सुरती उंधियो मसाला आणलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही घरगुती गरम मसालाही वापरू शकता, कोथिंबीर आणि थोडंसं घट्टपणाला बेसन। आजच्या उंधियोमध्ये मी लसूणाचा उपयोग करणार नाही, जर तुम्हाला लसूण घालून उंधियो बनवायचं असेल तर हिरव्या पातीचा लसूण बाजारात मिळतो, तो या आलं मिरची बरोबर तुम्ही तो पण वापरू शकता वाटणामध्ये घालताना। तर आपण आता पुढे वळूया। जी मुठिया बनवतो आपण उंधियासाठी, एक वडी असते त्याच्यामध्ये, त्याला मुठिया किंवा मुटके म्हणतात, त्याचं आता आपण बनवणार आहे। त्याचं साहित्य आधी सुरुवातीला बघून घेऊया। उंधियामध्ये आपण मुटके किंवा मुठके जे आपण बघतो नेहमी टाकलेले, त्याची एक स्पेसिफिक रेसिपी आहे किंवा त्याची एक पद्धत आहे, ती कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, मेथी, चण्याचं पीठ, थोडंसं तांदूळाचं पीठ, तेल, मोहन म्हणून तेल, लाल तिखट, हिंग, हळद, आलं मिरची पेस्ट, पिठी साखर, मीठ, लिंबाचा रस, हे सगळं साहित्य। कोथिंबीर आणि मेथी मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे। हे चिरण्यासाठी मी कटर वापरलं होतं, जे चाकूच्या ऐवजी मी शक्यतो पिझ्झा कटरनी हे बारीक करण्याचा
प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने ही आपली पालेभाजी चिरली जाते. मुठ्या करायला मी सुरुवात करते. त्यासाठी सुरुवातीला मी गॅसवरती मुठ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे. मंद गॅसवर तेल तापत ठेवूया. मुठ्या बनवण्यासाठी मी सुरुवातीला मेथी आणि कोथिंबीरीमध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ, 1 ते 1.5 चमचा पिठी साखर, 1 ते 2 छोटे चमचे आलं मिरची पेस्ट, 1 ते 2 छोटे चमचे हळद, 1 ते 1.5 चमचा छोटा हिंग, 1 ते 2 चमचे लाल तिखट, तसेच हा साधारण 1.5 लिंबाचा रस मी इथे टाकला आहे आणि मोहन म्हणून थोडंसं गोड तेल वापरलं आहे. हे सगळं साहित्य मी एकत्र करते आहे. थंडीच्या सीझनमध्ये आपण तिळाचा उपयोग आपल्या आहारात जास्तीत जास्त करावा म्हणून मी थोडे तीळही या मुठीयामध्ये घालत आहे. आणि हे सगळं एकत्र करून घेतल्यामुळे त्याला एक प्रकारचं आता पाणी सुटणार आहे. आता मी हे जे मेथी आणि कोथिंबीर मसाले एकत्र केले त्यामध्ये मी हे सगळं बेसन एकत्र करणार आहे. शक्यतो ह्याच्यामध्ये पाणी घालू नये. एकत्र केलेल्या कोथिंबीर आणि मेथीच्या मिश्रणामध्ये जे मी मसाले टाकले, मीठ टाकले, तेल टाकले, त्यामुळे आपोआपच एक पाणी सुटले त्याला. आणि त्या मिश्रणामध्ये बाहेरचं पाणी न घालता मी तेवढ्याच पाण्यामध्ये मावेल एवढं बेसन पीठ आणि तांदूळ पीठ हे घालणार आहे. हे मुठी करताना मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. फक्त तेल, लिंबाचा रस आणि मिठाचं सुटलेलं पाणी एवढ्या पाण्यामध्ये हे मी बेसन जेवढं मावलं तेवढं टाकलेलं आहे, बेसन आणि तांदळाचं पीठ. आता हे मुठी आम्ही सगळे वळून घेणार आहोत आणि मग तळून घेणार आहोत. या मुठ्यामध्ये मी आज सोड्याचा वापर जरा पण केलेला नाही. सोडा न घालता हे मुठे किती सुंदर पद्धतीने फुलतात ते आज आपण बघणार आहोत. तेल चांगलं तापलंय. मुठिया इथे तळून घेऊया. तोपर्यंत भाज्या चिरून भाज्यांची तयारी एकीकडे करणार आहोत. मुठिया टाकायला सुरुवात केल्यानंतर आता मी हा गॅस बारीक करणार आहे. हे मंद गॅसवर तळायचं का मध्यम? मध्यम गॅसवर तळायचं. ओके, मी गॅस थोडा मध्यम करते मग, म्हणजे आतून कच्चे राहत नाही. ओके. आता हे बघा हळूहळू फुलायला लागलेत. मगाशी एकदम छोटे गोळे होते ते असे मोठे व्हायला लागले आणि ह्याला चीर पडते. ती चीर पडली की आतमध्ये मसाला आणि चांगला मुरायला लागतो. हे बघा इथे चीर पडलेली दिसते आपल्याला. अशी चीर पडते आणि मग हे ज्यावेळी भाजीत घालतो आपण उंदियोमध्ये तेव्हा आतमध्ये मसाला छान मुरतो. अजून तळायला वेळ लागणार आहे, त्याला थोडा वेळ लागतो पण असे मस्त फुलतात पहा. आणि आतून कच्चे राहत नाहीत. हे अशी चीर पडल्यामुळं आतपर्यंत तेल पण जातं आणि छान तळले जातात. आता मुठ्या छान तळून झाले तरंगताय. हे पण काढून घेऊया. हे बघा मस्त तयार आहे. याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आणि त्यामुळे हे जर असे मुठे आपण घरात करून ठेवले तर उंदियो आपण कधीही करू शकतो. वेळ लागणारी ही एक प्रोसेस आहे. हे आपण करून ठेवू शकतो आणि हे बराच काळ टिकवू शकतात. 15 दिवस, महिनाभर असेच खायला सुद्धा चहा बरोबर चांगले लागते. हे फुटलेले असे मस्त मुठिया तयार आहेत. हे बघा हे याला चीर पडलेली आपल्याला दिसते.
ग्रेव्हीसाठी आता आपण भरली वांगी, भरली केळी आणि भरले बटाटे ह्याचा मसाला करून घेणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरमध्ये सुरुवातीला थोडी कोथिंबीर, अख्खे पांढरे तीळ, एक चमचा मीठ, एक चमचा लिंबू रस, एक चमचा ते 1.5 चमचा पिठी साखर, 4 ते 5 मिरच्या, आणि 1 इंच आल्याचा तुकडा. एवढं सामान आपण मिक्सरमध्ये आधी वाटून घेऊया. हे वाटण आपलं तयार झालं आहे. या मसाल्यामध्ये आपण थोडं बेसन, हळद पावडर 1 ते 1.25 चमचा, लाल तिखट 1 ते 2 चमचे, धने पावडर साधारण 4 ते 5 चमचे, जिरे पावडर 1 ते 2 चमचे, हिंग 1 ते 1.5 चमचा, थोडा लिंबाचा रस, आपण बेसन टाकलं म्हणून परत टाकलाय. हा मी सुरती उंदिओ मसाला आज आणला होता म्हणून तो मी परत ह्या वाटणामध्ये टाकते आहे. हा मसाला नसेल उपलब्ध तर तुम्ही कुठलाही तुमच्या घरचा गरम मसाला पण वापरू शकता. अशा रीतीने हा सगळा मसाला एकत्र करूया. हा तयार झालेला मसाला आपण वांगी, बटाटे आणि कच्च्या केळीमध्ये भरणार आहोत. आपण मगाशी जे वाटून घेतलं होतं कोथिंबीर आणि मसाल्याचं, ते मी या सगळ्या वांगी, केळी आणि बटाट्यामध्ये भरून घेतलेलं आहे. हे तिन्ही पदार्थ पूर्ण भरल्यानंतर आपण ते फोडणीला टाकणार आहोत. त्यासाठी एका बाजूला तेल तापलेलं आहे आणि मोहरी कडकडण्याला सुरुवात झाली आहे. मोहरी कडकडली आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हिंग, हळद, थोडी नावाला लाल तिखट आणि ही भरली वांगी, भरली केळी आणि भरले बटाटे या कढईमध्ये आपण फोडणीवरती शिजवून घेणार आहोत. एकीकडे आपलं वांगी शिजत असताना आपण दुसरीकडे आपले जे कंदमुळे आहेत, हे जे काही दाणे आहेत ते आपण कुकरमध्ये शिटीमध्ये शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपला उंदिओ लवकर होईल, पूर्णपणे शिजला जाईल. जे तेल वापरतो आहे ते आपण मुठ्या तळलेलं तेल आहे, ताजे तेल, त्यामुळे त्यात काही कोथिंबीर आणि मेथीचे पानं तुम्हाला दिसत असतील. वांगी, बटाटे आणि केळी शिजवण्यासाठी आपण झाकणावर जे थोडंफार पाणी टाकून ठेवलं होतं ते गरम झाल्यावर आपण किंचित पाणी टाकू शकतो, त्यामुळे भाजी लवकर शिजेल.
अशा पद्धतीने आपण फक्त वाफेवरती वांगी, बटाटे आणि केळी शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये मसाला पूर्ण लागलेला आहे, मीठ, साखर आणि इतर मसाले. त्यामुळे अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागणार आहे. थोडीशी राई, थोडा हिंग, थोडी हळद आणि थोडी धने जिरे पावडर टाकून आपण सुरण आणि रताळ्याचे काप त्याचप्रमाणे कंद किंवा कोणफळाचे काप, या तुरीचे दाणे जे आपण आधी सोलून ठेवले होते, हे वालपापडीचे दाणे आणि वाटाणे, तसेच सुरती पापडी, घेवडा आणि ही सुरती पापडी जी चपटी आपण दुसऱ्या प्रकारची घेतली होती, इत्यादी सामान सगळं एकत्र टाकणार आहोत. पूर्णपणे सगळं सामान मिक्स केल्यावरती आपण वरून मीठ 1 ते सव्वा चमचा, थोडी साखर 1 ते सव्वा चमचा, आलं मिरची पेस्ट 1 ते 2 चमचे इत्यादी घालून पूर्णपणे हे सामग्री एकत्र करणार आहे. या भाज्यांना आपोआप स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामुळे ह्या भाजीत कमी पाणी घातलं तर त्या भाज्यांची गोडी उंदीवला खूप छान रीतीने येते. वांगी, बटाटा आणि केळी आपण कढईमध्ये वाफेवर चांगलं शिजवून घेतलेलं आहे. हे बघा चांगलं शिजलंय. आता हे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण या कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आणि कढईतल्या भाज्या असं एकत्र करणार आहोत. हे मिक्स करून आपला उंदीव पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे दोन्ही मिक्स करतोय आपण. हलवताना हलक्या हातानं हलवायचं आहे. हे शिजलेल्या भाज्या मोडता नयेत. गरज वाटल्यास त्यात थोडं पाणी घालायचं आणि थोडीशी आता आपण त्याला वाफ काढून घेणार आहोत. आणि हा आपला उंदीव खाण्यासाठी तयार.